विद्यापीठ कोल्हापूर अधिसभा नुकतीच पार पडली आहे। या अधिसभेमध्ये सांगली जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी वरील उपकेंद्रांचा ठराव मांडला। या ठरावाला सूचक म्हणून शिवाजी विद्यापीठ अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला व बरीच वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न अधिसभेमध्ये सुटला। या ठरावाला प्राध्यापक संघटना, विद्यापीठ विकास आघाडी तसेच विकास मंच या सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला। या ठरावावर अतिशय अभ्यासपूर्वक मत ॲडव्होकेट वैभवदादा पाटील तसेच आमदार गोपीचंद पडळकर, सेनेट सदस्य तसेच सांगली सुटा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर निवास वरेकर, संजय परमाणे, श्री गायकवाड यांनी अभ्यासपूर्व मते मांडली। यानंतर हा ठराव विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे जाईल आणि मंजुरी मिळेल। तुर्तास पहिला टप्पा पूर्ण झाला। या उपकेंद्रामुळे खानापूर तालुक्याला नक्कीच न्याय मिळेल। या उपकेंद्रामुळे खानापूरसह आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस व कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे। याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व सातारा जिल्ह्यातील मानखटाव, फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे। यासाठी वैभवदादांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्यानंतर तरुण युवकांनी विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला। 2023 रोजी माननीय नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, भावी आमदार यांनी आज सिलेक्ट मीटिंगमध्ये जो उपकेंद्राचा मुद्दा होता तो त्याचा पाठपुरावा करून यशस्वीपणे आपल्या इथे उपकेंद्र होणार यासाठी अथक प्रयत्न केले आणि आज 22 तारखेला दादांच्या प्रयत्नांना यश मिळून दादांची ही कामगिरी नक्कीच विद्यार्थी लक्षात घेतील आणि यातून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असं वाटतं। त्याबद्दल आम्ही सर्वांनी दादाप्रेमी एकत्र जमून दादांचं मनापासून आभार मानलेले आहेत। नक्कीच येत्या काळात सुद्धा दादांची कामगिरी कायम लक्षात ठेवली जाईल। धन्यवाद। व संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचं वातावरण होण्यासारखं आज परिस्थिती निर्माण झालेली आहे। परिस्थिती अशा अर्थानं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील यांनी आज झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभेच्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे व्हावे असा ठराव संमत केला आणि तो ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला। म्हणजे खानापूरच्या आपल्या तालुक्याचा विकास होण्यामध्ये या केंद्राचा फार मोठा सिंहाचा वाटा राहणार आहे। शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे म्हणजे आपल्या तालुक्याला मोठी कलाटणी देणारं ठरणार आहे आणि हे काम हे वैभवदादाच करू शकतात। खरं म्हणजे ह्या आजच्या या झालेल्या घटनेचे आपण सगळे साक्षीदार होणार आहोत। शिवाजी विद्यापीठ म्हणजे कोल्हापूर आपल्याला 100 किलोमीटर आहे आणि याचाच उपकेंद्र आपल्या 15 किलोमीटरवर खानापूरमध्ये होत आहे। त्यामुळे आपण या उपकेंद्राचं माननीय वैभवदादांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे। वैभवदादांचं हे जे काम आहे हे असंच उतरून या पद्धतीनं राहावं अशी आम्ही सगळ्यांच्या वतीनं परमेश्वराच्या पाशी प्रार्थना करतो आणि असा नेता या खानापूर तालुक्यामध्ये होणार नाही, दादासारखा माणूस जन्माला येणार नाही अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्याला या विटा शहराला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी लाभलेलं आहे आणि एवन अजित पवारांच्या माध्यमातून अजित पवारांचा हात मान्य दादांच्या पाठीशी पडलेला आहे। अजित पवारांचा हात म्हणजे सह्याद्री पर्वतासारखा ठामपणे उभा राहणारा नेता मान्य वैभवदादांच्या पाठीशी असल्यामुळं अशी कामं वरचेवर आपल्या तालुक्याचा कायापालट होणारा हा विषय दादांच्या माध्यमातून झाल्याबद्दल दादांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।